जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 261. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. श्रीरामचंद्रांच्या चरणद्वयांपाशी अखंड चित्तलय साधण्यासाठी तुलसीदासांनी आम्हाला लंकाकांडाच्या अखेरीला अगदी साधा, सरळ, सोपा आणि सर्वात अधिक प्रभावशाली असा उपाय सांगितला, तो म्हणजे रामनाम. ह्या कलिकाळामध्ये राम नाम सोडलं तर दुसरा कोणताही आधार नाही, असं स्पष्टपणे तुलसीदासांनी सांगितलं. सर्व संतांनी, श्री महाराजांनी नामासाठीच आपलं आयुष्य वेचलं, नामाचा प्रचार प्रसार करण्यासाठी. ह्याचं कारण केवळ एक, ते म्हणजे सद्गुरू हृदयातली, संत हृदयातली कोमलता, करुणा, आमच्यासारख्या अज्ञ जीवांप्रती असलेली कळकळ. महाराज एकीकडे म्हणतात, सर्व जीव इथून तिथून सारखेच. म्हणजे पाप पुण्याच्या हिशोबामध्ये संत आम्हाला बघत नाहीत, लेखाजोखा करत नाहीत. त्यांचा हिशोब माझ्याकडे आल्यानंतर आता तुम्ही तुमचं आयुष्य कसं परिवर्तित केलंत, मी जे सांगितलं त्याला तुम्ही किती अंशी घट्ट धरलत, हे सद्गुरू बघत असतात. आणि त्यांच्या परिमाणावर आमची चित्तस्थिती अवलंबून असते. खरं बघू जाता सर्व संत सांगतात की हा अत्यंत सोपा मार्ग आहे, कारण एकच सिलॅबस आहे, जे सद्गुरूंनी सांगितलं ते. त्याच्या पलीकडे इकडे तिकडे बघण्याची गरजच नाही, किंबहुना बघितलं तर ते हानिकारक ठरू शकतं. जसं महाराज म्हणतात की मी जे सांगतो तेवढंच करावं, तुम्ही थोडं अधिक तरी करता किंवा थोडं कमी तरी करता, तेवढंच करणं यामध्ये त्या चित्तस्थितीची परिपक्वता अवलंबून असते. साधक किंवा शिष्य हा परिपक्व केव्हा म्हटला जातो, ज्या वेळेला सद्गुरू चरणांशिवाय, सद्गुरू बोधाशिवाय, सद्गुरू प्रदत्त नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीकडे त्याचं चित्त आकर्षितच होणं बंद होतं. त्या वेळेला त्याच्या चित्ताचा लय कसा घडवायचा ह्याची पूर्ण मालकी सद्गुरूंकडे जाते. तिथं मग त्या साधकाला, भक्ताला, शिष्याला खरं तर काहीच करावं लागत नाही, कारण पूर्णपणे तो सद्गुरूंच्या अधीन होतो. त्यामुळे हे जे तुलसीदासांनी रामायणातून आम्हाला सांगितलं आहे, ते सार रूपानं आता आम्हाला ते आजपासून सुरू होणाऱ्या उत्तरकांडात सांगणार आहेत. अनेक गोष्टी आहेत उत्तरकांडात, खूप सुंदर आहे. म्हणजे अगदी सहजपणे भागवताच्या 11 स्कंधाची तुलना किंवा बरोबरी अशा अर्थानं सुद्धा तुलसी रामायणातलं हे 7मं कांड, उत्तरकांड म्हणू शकतो आपण. इतकं त्याचं महत्त्व आहे. अनेक गोष्टी आहेत. कथानकाच्या दृष्टीनं थोडं गौण महत्त्व असलं तरीसुद्धा साधनेच्या दृष्टीनं, आम्ही काय केलं पाहिजे या दृष्टीनं, गुरुसेवा काय असते, गुरूंचं महत्त्व कसं असतं, कुठल्या एक्सटेंटपर्यंत जाऊन गुरु आम्हाला वाचवत असतात, यासारख्या गोष्टी तर आहेतच. त्याबरोबर सुरुवातीला अर्थातच हनुमंत भरताची भेट, अयोध्येमध्ये पसरलेला आनंदी आनंद, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याबरोबरच प्रभूंचा राज्याभिषेक झाल्यानंतर अत्यंत सुंदर अशी वेदस्तुती आणि त्याहून सुंदर अशी शिवस्तुती आहे.
रामराज्याचं वर्णन यामध्ये तुलसीदासांनी अतिशय सुंदर रीतनं केलं आहे. त्याबरोबरच अतिशय महत्त्वाचा बोध जो श्रीरामांनी भरताला केला आहे, प्रजेला केला आहे. श्रीराम वसिष्ठांचा एक सुंदर संवाद आहे यामध्ये. अशा अनेक गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाचं आणि खूप लोभस असं काकभुशुंडी चरित्र या उत्तरकांडामध्ये आहे. फार सुंदर, म्हणजे त्यांच्या गुरूंची महती यामध्ये आहे. ज्ञानभक्तीचं निरूपण इथे या उत्तरकांडामध्ये तुलसीदासांनी केलेलं आहे. भजन महिमा, नाम महिमा तर आहेच. रामायणाचं महात्म्य तुलसीदास शेवटी वर्णन करतायत आणि सगळ्याच सार म्हणून पुन्हा रामभक्ती, रामनाम यावर येऊन ह्या रामायणाची सांगता होते. अशा रीतीनं ह्या उत्तरकांडाची सुरुवात आज होतीये, ती आपण करूया. सद्गुरूंना जे अभिप्रेत आहे, जसं अभिप्रेत आहे तसं चिंतन, मनन आणि आचरण मुख्यत्वे करून आमच्याकडून घडावं, ही सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करून सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री जानकी वल्लभो विजयते. श्रीरामचरितमानस सप्तम सोपान सुंदरकांड. सुरुवातीला मंगलाचरणाचे श्लोक आहेत. जसं प्रत्येक कांडामध्ये आहेत तसे यामध्ये हे अतिशय सुंदर असे हे मंगलाचरणाचे श्लोक प्रभू वर्णनाचे, प्रशंसेचे, स्तुतीचे आहेत. ते बघूयात. म्हणतायत, केकी कंठाभनीलं सुरवरविलसद् विप्रपादाब्जचिह्नं शोभाढ्यं पीतवस्त्रं सरसिजनयनं सर्वदा सुप्रसन्नं पाणौ नाराचचापं कपिनिकरयुतं बन्धुना सेव्यमानं नौमीड्यं जानकीशं रघुवरमनिशं पुष्पकारूढरामम्. तुलसीदास प्रभूंचं वर्णन करतायत. कसे आहेत आमचे प्रभू? मोराच्या कंठाची जशी कांती असते तसे नीलवर्ण आहेत. सर्व देवांमध्ये सर्वश्रेष्ठ जे भृगु ऋषींची चरणकमल त्याची चिन्ह आपल्या वक्षस्थलावर अतिशय अभिमानानं मिरवतात. जणू सौंदर्य संपन्न पीतांबरधारी आहेत, कमलनेत्र आहेत, सर्वदा सुप्रसन्न. आपण अयोध्याकांडाच्या सुरुवातीला तो श्लोक बघितला ना. प्रभूंचं मुखकमल कोणत्याही परिस्थितीमध्ये जसं आधी प्रसन्न होतं तसंच प्रसन्न होतं शेवटपर्यंत. म्हणजे असतं असं त्याला म्हणायचं आहे. इट्स नॉट पास्ट टेन्स ऑर इवन प्रेझेंट टेन्स, इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यामुळे प्रभूंचं मुखकमल तिथे फार सुंदर वर्णन केलं होतं पहा, की राज्याभिषेक होणार हे समजल्यानंतर जितकी प्रसन्नता प्रभूंच्या चेहऱ्यावर होती ती काही वाढली असं नाही राज्याभिषेक होणार कळल्यानंतर. आणि कैकेयी मातेनं वनात जायला सांगितल्यानंतर सुद्धा त्या मुखकमलावरची प्रसन्नता यत्किंचितही कमीसुद्धा झाली नाही. असे स्थिरबुद्धी श्रीराम ते कसे आहेत म्हणतायत इथे, सर्वदा सुप्रसन्नम. हातामध्ये धनुष्यबाण धारण करणारे आहेत. वानर समूह ज्यांच्या आजूबाजूला सतत आहेत असे आहेत. बंधू लक्ष्मणाद्वारे सुसेवित आहेत. सेव्यमानम, स्तुती करण्यास योग्य म्हटलंय, म्हणजे ज्यांची स्तुती करावी असे आहेत. नेहमीच आपण म्हणतो की भगवंतांची असो, संत सद्गुरूंची असो, ते स्तुतीच्या पलीकडे असतात. कारण स्तुती आम्ही त्यांची करतो म्हणजे आम्ही त्यांना ओळखतो असा कुठेतरी त्यामध्ये अभिमान येतो, नाही का? आणि कसं शक्य आहे? ज्या प्रभूंना वेदसुद्धा नेती नेती म्हणून गौरवतात त्यांना आम्ही ओळखून त्यांची स्तुती करणं कसं संभवतं? म्हणून आमचे महाराज एके ठिकाणी म्हणाले की
निंदा करणाऱ्याला तर मी समजलोच नाही, पण स्तुती करणाऱ्यांना त्याहून समजलो नाही. बरं का? पण तरीसुद्धा भक्त, साधक, शिष्य ह्याला आपल्या आराध्य सद्गुरूंची, भगवंतांची स्तुती केल्याशिवाय राहणं शक्य नाही. म्हणजे इम्पॉसिबल आहे. तो शिष्यच नव्हे, तो भक्तच नव्हे, जर त्याला आपल्या सद्गुरूंचं कौतुक, प्रशंसा सांगाविषयी, कराविषयी, त्याबद्दल बोलावंसं वाटलं नाही तर. त्यामुळे इथे म्हणताय स्तुती करण्यास योग्य असे प्रभू आहेत. आणि दुसरं कोण आहे स्तुती करण्यास योग्य? आपण ज्या ज्या वेळेला लौकिक लोकांची स्तुती करत असतो त्यावेळेला पहिली गोष्ट, तसा खराच भाव आमच्या अंतरंगात अगदी जेन्युइनली विचार केला तर अनेकदा नसतो. आणि ती केलेली स्तुती कधी निंदेत परिवर्तित होईल हे आपल्याला सुद्धा कळत नाही. कारण आमची स्तुती त्या समोरच्या व्यक्तीच्या कृतीवर, त्याच्या आमच्याबरोबरच्या संबंधावर आधारलेली असते. अनकंडिशनल स्तुती आम्ही कधीच करत नाही कुणाची. पण भगवंत कसे आहेत? साक्षात कामधेनू, साक्षात परात्पर ब्रह्म, जे ज्ञानी, योगी, भक्त सर्वांना समसमान आनंद देणारे, आनंद निधान, प्रत्यक्ष आनंदच आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं फक्त भगवंत स्तुती करण्यास योग्य आहेत. या अर्थानं इथे तुलसीदासांनी हा शब्द वापरला आहे. आणि पुढे म्हणतायत, नवमीड्यम जानकीशम, श्री जानकीचे पती आहेत, रघुकुल श्रेष्ठ आहेत आणि पुष्पक विमानावर आरूढ आहेत, अशा श्रीरामचंद्रांना मी नमस्कार करतो. पुढे म्हणतायत, कोसलेन्द्रपदकञ्जमञ्जुलौ कोमलावज महेशवन्दितौ जानकीकरसरोजलालितौ चिंतकस्य मनभृङ्गसंगिनौ. फार सुंदर लिहिलं आहे पहा तुलसीदासांनी. म्हणतात, ज्यांच्या सुंदर आणि कोमल चरणकमलांना प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि शिवभगवान वंदन करतात, श्री जानकीची कोमल करकमल प्रेमानं ज्यांची सेवा करतात, ती अयोध्यापतींची चरणकमल काय आहेत म्हटलंय? चिंतकस्य मनभृङ्गसंगिनौ. आहा, त्यांची चरणकमलं ही त्यांचं जे चिंतन करतात, त्या चरणकमलांचं जे चिंतन करतात, त्यांच्या मनरूपी भ्रमराचं नित्य वसतिस्थान आहेत. दुसरी जागाच नसते भक्तांना, शिष्यांना. भगवंतांचे चरणकमल सोडून कुठं राहणार? त्यांचं मन, देहानं करत असतील व्यवहार ते जगातले, पण त्यांचं मन मात्र मनरूपी भ्रमर म्हणताय तिथे तुलसीदास. तो त्या चरणकमलांचं वसतिस्थान असतो. कमलामधला भ्रमर जो असतो, तो कमल मिटलं की तिथंच मरून जातो, पण तिथून बाहेर पडत नाही. तसं भक्ताच्या आयुष्यामध्ये काहीही प्रसंग येवो, त्याच्या अंतरंगातलं भगवंतांच्या चरणकमलांचं स्थान यत्किंचितही ढळू शकत नाही. या अर्थानं तुलसीदास म्हणतायत, अशा श्रीरामांना मी नित्यवंदन करतो. आता पुढे शिवभगवानांची स्तुती करतायत. कुंद इंदुदर गौरसुंदरम अंबिकापतिम अभीष्टसिद्धिदं कारुणीककलकञ्जलोचनं नौमि शंकरम अनंगमोचनम. ही सुद्धा फार सुंदर आहे बघा पहा स्तुती. कसे आहेत शिवभगवान आमचे? कुंद पुष्प, चंद्र आणि शंखाप्रमाणे सुंदर गौरवर्णाचे आहेत. बरं का, श्रीरामांचं वर्णन करताना काय म्हणाले? मोराच्या कंठाचा जो निळा रंग आहे तशा वर्णाचे श्रीराम आहेत. आणि आमचे शिवभगवान कुंद पुष्प, चंद्र, शंखाप्रमाणे अत्यंत गौरवर्णाचे असे आहेत. जगज्जननी पार्वतीचे पती आहेत. आणि कसे आहेत? अभीष्टसिद्धिदम, मनोवांछित फल प्रदान करणारे आहेत.
यामध्ये शिवभगवानांचा हात धरणारा दुसरा कोणी नाही, अशी ख्याती त्रिभुवनात आहे त्यांची, नाही का. त्यामुळे दुःखी जनांवर दया करणारे, सुंदर कमला समान नेत्र असलेले आणि एक महत्त्वाचं विशेषण जे वापरलंय, अनंगमोचनम, कामदेवाच्या बाणांपासून म्हणजे कामवासनेपासून मुक्त करणारे असे श्री भगवान श्री शंकर यांना मी नमस्कार करतो. अशी स्तुती करून आता तुलसीदास पुढच्या कथानकाला सुरुवात करतायत. ज्या वेळेला श्रीराम परत येत आहेत ही बातमी अयोध्येमध्ये पोहोचली आहे. म्हणाले, रहा एक दिन अवधि कर अति आरत पुर लोग, जह तह सोच ही नारी नर, कृसतन राम वियोग. सगुन हो ही सुंदर सकल, मन प्रसन्न सब केर, प्रभु आगवन जनाव जनु, नगर रम्य चहु फेर. कौसल्यादि मातु सब, मन आनंद अस होई, आयवु प्रभु श्री अनुज जुत, कहन चहत अब कोई. भरत नयन भुज दक्षिण, फरकत बारहि बार, जानि सगुन मन हर्ष अति, लागे करन विचार. श्रीराम परत अयोध्येमध्ये यायला फक्त 1 दिवस उरलाय आता. नगरातले लोक अधीर झालेत आपल्या श्रीरामांना बघण्यासाठी आणि श्रीरामांच्या वियोगामुळे जे अतिशय एक प्रकारे मरगळ ज्यांना आलेली आहे असे स्त्री पुरुष सर्वजण विचार करतायत की अजून का बरं नाही आले, कधी येतील माझे श्रीराम. असा वार्तालाप नगरजनांमध्ये सुरू आहे आणि इतक्यात सगळीकडे 4ही दिशांनी शुभशकुन होऊ लागलेत आणि सर्वांची मनच प्रसन्न झाली. 4ही बाजूंनी जणू अयोध्या सुंदर बनली आहे असं वाटू लागलं लोकांना. ही सर्व लक्षणं प्रभूंच्या आगमनाची सूचना देत होती. इतक्यात कोणीतरी जाऊन सीता आणि लक्ष्मणासह प्रभू श्रीराम आले असल्याची वार्ता, अयोध्येमध्ये येऊन पोहोचलेत ही वार्ता जणू सांगतायत. आता कुणीतरी येऊन सांगेल असा आनंद म्हणतायत. कौसल्यादी सर्व मातांना वाटत होता की इतक्यात कुणीतरी येईल आणि सांगेल माझा राम आलाय. 3ही माता डोळ्यांमध्ये प्राण साठवून वाट बघतायत आणि भरत नंदीग्राममध्ये राहून अखंड रामनामात राहिलेला हा महात्मा, त्याचा उजवा डोळा आणि उजवा हात म्हणतायत वारंवार स्फुरू लागला बरं का. भरत नयन भुज दक्षिण, फरकत बारहि बार. आणि हा शुभशकून जाणून त्याला अतिशय आनंद झाला आणि विचार करतोय मनामध्ये भरत. काय विचार करतोय? रहिउ एक दिन अवधि अधारा, समुझत मन दुख भयबु अपारा, कारण कवन नाथ नहीं आयवु, जानी कुटिल किधौ मोहि बिसरायवु. अह धन्य लक्ष्मण बड़ भागी, राम पधार बिंदु अनुरागी. कपटी कुटिल मोहि प्रभु चिन्हा, ताते नाथ संग नहीं लीना. काय खरंच, कितीही म्हटलं ना तरी भरता इतका वियोग आणि त्याच्या इतका त्रास खरंच कोणी सहन केला नाही. म्हणजे कितीही म्हणलं तरी हे माझ्यामुळे घडलंय हा विचार श्रीराम परत येऊन त्यांची भेट होईपर्यंत सुद्धा भरताच्या मनातून गेलेलं नाही. ती गिल्ट त्याला रात्रंदिवस खाते. काय कसं सहन केलं असेल पहा. त्यामुळे म्हणतोय भरत की माझ्या प्राणांचा जे आधार आहेत त्याच्या अवधीला म्हणजे प्राणांचा आधार असलेल्या अवधीचा आता 1च दिवस उरलाय.
म्हणजे त्यानं सांगितलं होतं प्रभूंना, 14 वर्षानंतर 1 दिवस जरी उशीर झाला तरी माझं शरीर मी चितेमध्ये भस्म करीन. त्यामुळे या विचारानं भरताला अतिशय दुःख झालं. माझे स्वामी तर काही अजून आले नाही, त्याचं काय कारण असावं असा विचार करतोय भरत. आणि जसं म्हटलं की ती ग्लानी त्याच्या हृदयाला अजूनही वेढू नये, त्यामुळे म्हणतोय, मी कपटी आहे असं मानून प्रभू मला विसरून तर गेले नाहीत. खरोखर म्हणतोय भरत की लक्ष्मण केवढा भाग्यशाली आहे, धन्य आहे. खरा श्रीराम चरण कमलांचा प्रेमी आहे, राम पदार बिंदू अनुरागी असा लक्ष्मण आहे. त्यामुळे तो त्यांच्यापासून दूर राहिला नाही. पण मी मात्र कपटी आहे असं मानून प्रभूंनी मला सोबत घेतलं नाही. काय खरंच. आणि पुढे अजून तीच ग्लानी पुन्हा उद्धृत करतोय मनामध्येच भरत. कुणासमोर बोलणार? म्हणतोय, जौ करनी समुझई प्रभु मोरी, नहीं निस्तार कल्प सत कोरी, जन अवगुण प्रभु मानन काऊ, दीन बंधु अति मृदुल सुभाऊ, मोरे जिय भरोसा दृढ़ सोई, मिलिहि राम सगुन शुभ होई, बीते अवधि रहि जो प्राणा, अधम कवन जग मोहि समाना. मला कपटी मानून प्रभूंनी सोबत घेतलं नाही, बरोबरच आहे ना. कारण माझं कृत्य जर बघितलं तर 100 कोटी कल्पांपर्यंत मला मुक्ती मिळणार नाही असं मी कृत्य केलं आहे. पण प्रभू सेवकाच्या अवगुणांकडे कधी लक्ष देत नाहीत, एवढी एकच आशा मला आहे. दीनबंधू आहेत माझे श्रीराम आणि अत्यंत कोमल स्वभावाचे आहेत. त्यामुळेच ह्या त्यांच्या स्वभाव विशेषामुळे मला श्रीरामांची भेट होईल असा पक्का विश्वास वाटतोय. कारण मला खूप चांगले शुभ शकुन होत आहेत. पण जर हा अवधी संपल्यावर सुद्धा माझे प्राण राहिले तर मात्र माझ्यासारखा अधम या जगामध्ये दुसरा कोणी नसेल. अशा रीतीनं सगळा रामवियोग मनामध्ये उद्धृत होतोय पहा भरताच्या बोलण्यातून. त्याच्या त्या ग्लानीमध्ये फक्त एक भावना आहे, रामचरण प्रीती, बस. त्यामुळे तुलसीदास म्हणतायत, राम बिरह सागर मह, भरत मगन मन होत, विप्र रूप धरि पवन सुत, आई गयउ जनु पोत. विरह समुद्रामध्ये श्रीरामांच्या भरत बुडू लागला जणू. आणि त्याच वेळी हनुमान हा विप्ररूप धारण करून असे आलेत हनुमंत, जणू बुडणाऱ्याला वाचवण्यासाठी नाव आली असावी. अशा रीतीनं हनुमंत तिथे त्यावेळेला अवतरित झालेत. आणि बैठे देखी कुसानन, जटा मुकुट कृसगात, राम राम रघुपति जपत, स्रवत नयन जल जात. अत्यंत अशक्त झालेला भरत, जटांचा मुकुट धारण केलेला, राम राम माझे रघुपती असा अखंड जप ज्याचा सुरू आहे. आणि आपल्या कमल नेत्रातून जो अखंड अश्रू ढाळत कुशाच्या आसनावर बसलाय असा भरत हनुमंतांना दिसला. त्याला बघताच देखत हनुमान अति हर्षेउ, पुलक गात लोचन जल बरषेउ, मन मह बहुत भाति सुख मानी, बोले श्रवण सुधा समबानी.
जासु बिरह सोचहु दिन राती, रटहु निरंतर गुणगन पाती। रघुकुल तिलक सुजन सुखदाता, आयहु कुशल देव मुनी त्राता। तशा स्थितीत सुद्धा भरताला बघून हनुमंताला खूप आनंद झाला. कारण कशी बातमी, चांगली बातमी, ज्यानं भरताला आनंद होईल अशी बातमी द्यायला आलोय, या भावनेनं हनुमंताचं शरीर पुलकित झालं. हनुमंतांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले आणि अत्यंत प्रसन्न होऊन भरताच्या कानांना सुधासम, अमृतासमान वाटणाऱ्या वाणीनं म्हणतायत हनुमंत की हे भरत, ज्यांच्या विरहामध्ये रात्रंदिवस तुम्ही चिंतित आहात, त्या चिंतेनं क्षीण होत आहे दिवसेंदिवस, आणि ज्यांच्या गुणांचं वर्णन निरंतर तुम्ही करताय तुमच्या वाणीनं, तेच रघुकुल तिलक, सज्जनांना सुखदायक, देवमुनींचे रक्षक असे श्रीराम सुखरूपपणे अयोध्येत परत आलेत, अशी बातमी हनुमंतांनी भरताला दिली. हे ऐकलं मात्र रिपुरन जीती सुजस सुर गावत, सीता सहित अनुज प्रभु आवत। सुनत बचन बिसरे सब दुखा, तृषावंत जिमी पायी पियुषा। युद्धामध्ये शत्रूला जिंकून सीता आणि लक्ष्मणासोबत प्रभू येत आहेत आणि देवगण त्यांची अत्यंत गोड अशी कीर्ती गातायत. हे ऐकताच भरत सर्व दुःख विसरून गेला. विसरे सब दुखा कसा, तृषावंत जिमी पायी पियुषा. तहान लागलेला माणूस, त्याला अमृत मिळावं आणि मग तहानेचं दुःख तो जसा विसरून जातो, तसा भरत हनुमंतांचं बोलणं ऐकून आपलं सर्व दुःख विसरून गेला आणि विचारतोय हनुमंतांना, को तुम तात कहाते आये, मोही परम प्रिय बचन सुनाये। मारुत सुत में कपि हनुमाना, नामु मोर सुनु कृपा निधाना। दीन बंधु रघुपति कर किंकर, सुनत भरत भेटे उठी सादर। मिलत प्रेम नहीं हृदय समता, नयन स्रवत जल पुलकित गाता। कपित बदर सकल दुख बीते, मिले आजु मोहि राम प्रीते। बार बार बूझी कुशलाता, तो कहूँ देऊ काह सुनु भ्राता। भरत विचारतायत, हे तात, कोण आहात तुम्ही, कुठून आलात? अतिशय मला प्रिय असं वचन बोललात तुम्ही, कोण आहात? हनुमंत, कारण विप्र वेशामध्ये आहेत ना हनुमंत. आणि हनुमंत म्हणाले, हे कृपा निधान. पहा बरं, हनुमंतांनी भरताचा उल्लेखसुद्धा कृपा निधान असा केला आहे. भरत आणि श्रीराम यांमध्ये भेदच नाही. त्यामुळे हे कृपा निधान ऐका म्हणतायत पवनसुत, की मी पवनपुत्र आहे. मारुतसुत मैं कपी हनुमाना, मी एक वानर आहे आणि माझं नाव हनुमान आहे. काय ओळख करून देत आहेत पहा हनुमंत. आणि मी दीनबंधू श्री रघुनाथांचा दास आहे. हे ऐकलं मात्र भरतानं उठून अत्यादरानं हनुमंताला मिठी मारली. ती भेट अशी होती की भरताच्या मनात प्रेम मावत नव्हतं. नेत्रातून आनंदाश्रू, प्रेमाश्रू वाहत होते. शरीर पुलकित झालं होतं. आणि भरत म्हणतोय, हे हनुमंत, तुमच्या दर्शनानं माझी सर्व दुःख नाहीशी झाली. तुमच्या रूपानं आज मला माझे प्रिय श्रीरामच भेटले. मिले आज मोहि राम प्रीते. काय भाव आहे पहा.
याला म्हणतात भक्त. भक्त कोण? ज्याला आपले भगवंत आणि त्यांचे सर्व परिजन, त्यांचा परिकर हे समसमान प्रिय असतात. त्यांच्या परिजनांमध्ये त्यांना भगवंत दिसतातच. ते दिसले नाहीत तर भक्तपणात कुठेतरी कमी आहे म्हणतात संत. सर्वाभोवती भगवंत बघायचा आहे ही लांबची गोष्ट. निदान त्या संत सद्गुरूंच्या परिकरातला, परिजनातला, त्या गुरुबंधू गुरुभगिनींमध्ये तरी गुरु दिसले पाहिजेत ना आम्हाला सुरुवातीला, असं म्हणतात महाराज. सर्व संत आणि त्याची परिणती पुढे त्याचाच प्रसार होऊन, ते प्रसारित होऊन, ते विशाल पाहून आमचं अंतःकरण जेव्हा विशाल बनतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं वासुदेव सर्वमिती हा भाव, ही अनुभूती गुरुकृपेनं येते. त्यामुळे प्रत्येक भक्ताला, शिष्याला आपल्या आराध्याकडून आलेली प्रत्येक व्यक्ती ही आराध्य रूप असते. तो खरा भक्त. आणि तसा भरत आहेच, प्रश्नच नाही. किंबहुना भरत आम्हाला शिकवता येते. भरतांना कोणताही गुण लावणं हेच खूप धाडसाचं काम आहे. भरतांमध्ये गुण नसतात. गुण स्वतःला गौरवान्वित समजतात. भरताच्या स्वभावातून जगाला दिसून गुण शोभिवंत होतात भरतांमध्ये. भरत गुणांमुळे शोभिवंत नाहीत. त्यामुळे श्रीरामच भेटले या आनंदानं भरतानं वरचेवर क्षेमकुशल विचारलं हनुमंतांना आणि म्हणतायत, हे बंधो तो कहू देव काहसून उभराता. अशी ही गोड बातमी, शुभवार्ता आणल्याबद्दल मी तुला काय बरं देऊ असं भरत हनुमंतांना विचारतोय. आणि पुढे भरत, पहा बरं, जसं म्हटलं ना भरत श्रीरामांमध्ये भेदच नाही. आता पुढच्या चौपाईमध्ये तो कसा भेद नाही हे लक्षात येईल. म्हणतोय भरत, एही संदेश सरिस जग माही, करी बेचार देखेऊ कछु नाही. नाही न तात उरी न मैं तोही, अब प्रभु चरित सुनावहु मोही. या बातमीच्या बदल्यात तुला देण्यासारखं या त्रिभुवनात, या जगामध्ये काहीच नाही. मी खूप विचार करून पाहिलं. त्यामुळे हे बंधो, मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. नाही न तात उरी न मैं तोही. ह्याच शब्दात ज्या वेळेला सीतेची बातमी प्रभूंकडे हनुमंतांनी आणली त्यावेळेला श्रीरामांनी हनुमंतांचा गौरव केला होता. ह्याच शब्दात भरत हनुमंतांचा गौरव करतात. एकूण काय, हनुमंत सर्वांना ऋणी करतात, नाही का? त्यामुळे आता भरत म्हणतोय, आता मला प्रभूंची हकीकत सांग बरं सगळी. आणि हे जेव्हा भरतानं विचारलं तेव्हा तब हनुमंत नाई पद माथा, कहे सकल रघुपति गुण गाथा. कहु कपि कबहु कृपाल गोसाई, सुमिरहि मोहि दास की नाई. निज दास जो रघुवंश भूषण, कबहु मम सुमिरन कर्यो. सुनि भरत वचन विनीत अति कपि, पुलकित न चरण धिपर्यो. रघुबीर निज मुख जासु गुण गण, कहत अग जगन्नाथ जो. काहे न होई विनीत परम पुनीत, सदगुण सिंधु सो. हनुमंतांनी भरताच्या चरणांवर माथा ठेवून रघुनाथांची सबंध गुणगाथा भरताला ऐकवली.
भरतानं काय विचारलं, हे हनुमान, कृपालू स्वामी माझे श्रीराम कधीतरी आपला दास समजून माझी आठवण काढतात का रे? रघुवंश भूषण श्रीराम कधीतरी आपल्या सेवकाप्रमाणे मानून मम सुमिरन कर्यो, माझं स्मरण करतात का? आणि भरताचं हे विनम्र बोलणं ऐकून हनुमंत रोमांचित झालेत आणि पुन्हा पुलकी तन चरणधी पर्यो, पुन्हा एकदा भरताच्या चरणी लोटांगण घातलंय हनुमंतांनी. त्यांचं श्रीराम प्रेम बघून हनुमंत पुलकित झालेत आणि मनात विचार करतायत हनुमंत, काय बरं, की चराचराचे स्वामी आहेत माझे रघुनाथ, ते आपल्या मुखानं ज्याच्या गुणांचं वर्णन करतात तो भरत इतका विनम्र, परम पुनीत आणि सद्गुणांची खाण का बरं असणार नाही? असाच असणार भरत, कारण त्याचं गुणवर्णन प्रत्यक्ष माझे प्रभू करतात. ह्या भावनेतून पुन्हा हनुमंतांनी भरताचे चरण पकडलेत आणि म्हणतायत, राम प्राण प्रिय नाथ तुम्ह सत्य बचन ममतात, पुनि पुनि मिलत भरत सुनी हर्षन हृदय समात. हनुमंत म्हणतायत, हे नाथ, हे स्वामी म्हणतायत बरं भरतांना, की श्रीरामांना तुम्ही प्राणप्रिय आहात. हे तात, हे माझं बोलणं सत्यवचन आहे. प्राणप्रिय आहात तुम्ही, विचारताय आठवण काढतात का? प्राणप्रिय आहात तुम्ही. हनुमंतांनी अनेकदा भरताबद्दल श्रीरामांच्या मुखातून ऐकलंय. पूर्ण वनवासातला काळ, मुख्यतः सीताहरणानंतर लक्ष्मणाजवळ, हनुमंताजवळ, सर्व तिथल्या जांबुवान सुग्रीवांसमोर आणि त्या अगोदरसुद्धा सीतामातेसमोर प्रभूंचा बोलण्याचा विषय एकच असायचा, भरत. आणि त्यानंतर अयोध्येची प्रजा आणि माता. त्यामुळे अनेकदा ज्यांनी गुणवर्णन केलंय असा भरत इतका विनम्र का बरं असणार नाही? परम पुनीत सद्गुण सिंधू का बरं असणार नाही? त्यामुळे तुम्ही प्राणप्रिय आहात हे जेव्हा ऐकलं भरतानं, तेव्हा वरचेवर हनुमंताला आलिंगन देऊ लागलाय भरत. त्याच्या हृदयात आनंद मावत नव्हता. आणि मग भरत चरण सिरुनाई तुरित गयवु कपिराम पही, कही कुशल सब जाई हर्षि चलेऊ प्रभु जान चढी. आता पुन्हा एकदा भरताच्या चरणी नमस्कार करून हनुमंत लगेच श्रीरामांकडे परत आलेत आणि सर्व ख्याली खुशाली भरताची सांगितली. हे ऐकलं आणि मग प्रभू अत्यानंदानं विमानात बसून निघाले पुढे. अशा रीतीनं ह्या उत्तरकांडाला अतिशय गोड अशा ह्या भरत हनुमंत भेटीनं सुरुवात झाली आहे. आता प्रभू आल्यानंतर प्रजाजनांची आणि श्रीराम भरताची भेट, श्रीराम मातांची भेट कशी होते, किती आनंद सगळीकडे भरून उरलाय, याचं अतिशय सुंदर वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.